चला मॅचला सुरुवात आपण करतोय. हा देखील सामना दोन षटकांचा पाहायला मिळेल. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. एक चांगली मॅच इथून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. फ्रेंड्स चषक खर तर एस के प्रेझेंट फ्रेंड्स चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. खर तर आज अंतिम दिवस आणि ही अंतिम मॅच फायनल डे. खरं तर इथून आता फायनल कोणता संघ जिंकणार हे देखील पाहूयात. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला परंतु बॉलला पाठवलं तिथे अगदी फाईन लेग क्षेत्रात, परंतु इथून नशीब बलवंत आहे आणि पहिलाच बॉल अगदी टप्पा घेत असताना पाठीमागे अर्थातच बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. वेगवान चेंडू परफेक्टली लेंथ वरती आहे आणि अगदी इथून त्रिफलला उद्ध्वस्त करून जाणारा हा चेंडू आहे. पहिला बॉल मिसटायमिंग शॉट होता, परंतु त्यानंतर सेकंड बॉल अगदी इथून हिमांशूला आपण पाहू शकाल परफेक्टली लेंथ वरती वेगवान चेंडू होता आणि इथून दांडी गुल करून जाणारा चेंडू. खरं तर बीटीसीएल लॉर्ड्स मधून अखिलेश 11 हा संघ पुढे आलेला आहे आणि इथून आपण पाहू शकाल सध्या तरी सुरुवात चांगली झालेली आहे. आराफ मात्र या मॅच मध्ये स्वस्तात बाद झाला. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आला होता, परंतु त्यानंतर सेकंड बॉल अगदी लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण पाहिलात दांडी गुल करण्यात आलेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केडी करण धुळे तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. वेगवान चेंडू आहे, तेज तर्रार चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी कानाच्या इथून अगदी हा चेंडू मित्र म्हणेन सिटी वाजवत जातोय. करण धुळ्यांना बीट केलं जातं. निर्धाव चेंडू आहे. अगदी इथून हिमांशू सध्या लय मध्ये दिसतोय. आताचा हा चेंडू गुड लेन्स स्पॉटचा आहे. अगदी लॉंग ऑफ क्लिअर करायचा होता, अगदी स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लगातार 2 चेंडू डॉट आलेले आहेत. विशू 11 ठाणे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, त्यामुळे इथून अगदी त्या संघावरती दबाव ठेवण्याचा प्रयत्न इथून हिमांशू करतोय. आताचा हा चेंडू अगदी वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा होता. अगदी पॅड वरती हा चेंडू पाहायला मिळेल. त्यानंतर इथे आपण पाहिलात या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे, परंतु इथून विवेक गायकवाड यांचा नकार येतोय. खर तर यस नो विटचा वापर या ठिकाणी केला जातो, परंतु इथून 2 धावा कंप्लीट आहेत. टीमची टोटल 2च्या मदतीने 6. अगदी हिमांशू यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण की या षटकात महत्वाचा विकेट आराफ यांना बाद केलं. त्यानंतर करण धुळे आले, त्यांच्यावरती देखील दबाव निर्माण केलेला आहे. शेवटचा बॉल समोर चेंडू आहे, ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु ड्राईव्ह केलेला आहे. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगल मिळाले आहे. फायनलचा थरार सध्या सुरू आहे आणि या फायनल मॅच ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. अवघ्या 7 धावा आहेत. 7 रन ऑन अ स्कोर बोर्ड. परंतु आता इथून या शेवटच्या षटकामध्ये सातत्याने आता इथून अटॅकिंग क्रिकेट करावं लागेल. खरं तर चॅम्पियन पद मिळवायचं आहे, त्यासाठी आता इथून सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 6 चेंडूमध्ये अगदी इथून 20 ते 25 धावा येतील का, की इथून गोलंदाज उमेश पुन्हा एकदा कमबॅक करणार हे देखील पाहूयात. शॉर्ट पिच बॉल आहे, ऑन साइडला बॉलला पूल केलाय, फटका दमदार अगदी मिड विकेट
खेळाडू आले होते शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप, परंतु त्यानंतर थोडासा लेझी क्रिकेट, थोडासा हलाखीचा क्रिकेट. हेलो, हाँ खोलेंगे ना, रुको मैं फोन करता हूँ भाई को, देखता हूँ खुलता है. हाँ हाँ हाँ. येस, आत्ताचा हा फटका स्क्वेअर कट आणि या ठिकाणी 6 धाबा. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 21, 21 धाबा झाल्यात. अगदी या ठिकाणी उमेश यांच्या गोलंदाजीवरती सध्या तरी फटक्यांचे झटके द्यायला सुरुवात केलेली आहे करण धुळे यांनी. खर तर करण धुळे मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग करतात. सुरुवातीला थोडेसे धडपडत होते, परंतु आता इथून आता त्यांना स्टार्ट मिळाली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका हा देखील चांगला आहे. करण धुळे नावाचा सध्या तरी वादळ आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि हा देखील चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. अगदी इथून पाहिलं तर आता फायटिंग टोटल उभारलं गेलं. 27 धाबा, 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड. समोर चेंडू होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव तर कंप्लीट, परंतु यस एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स. शेवटचा बॉल आणि इथे स्क्वेअर कटचा फटका. दमदार स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलं थेट डीप कव्हर मध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. खेळाचं पहिलं सत्र इथून समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये प्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये अगदी उमेश यांच्या गोलंदाजीवरती नक्कीच मी तर म्हणेन जबरी मार पडलाय. जबरजबल सलामातला सुरुवात. पहिल्या सत्राचा खेळ पाहिला तब्बल 34 बनलेले आहेत, म्हणजेच आता इथून 35 धावसंख्येचे टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. या ठिकाणी आता शेवटचे 12 चेंडू आहेत. सेकंड इनिंगला सुरुवात आपण करतोय आणि या 12 चेंडू मध्ये म्हणजेच 2 ओव्हर मध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. खरं तर फायनल मॅच सध्या सुरू आहे आणि फायनल मॅचचा थरार सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 35 बनतील का हे देखील पाहूयात. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये
आपण पाहू शकता एका बाजूला हिमांशू आहेत, सध्या तरी चांगल्या लय मध्ये आहेत. मॅच ऑन. पहिलं षटक गोलंदाज आराफ शेख, स्ट्राईक वरती हिमांशू आहे. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी यस व्हाईट बॉलचा इशारा पंच करत आहेत. पहिल्या बॉलवरती ही पहिली अवांतर धाव. हॅलो हा येतोय. मैदानात अगदी इथून अगदी धावांची सुरुवात या ठिकाणी केली जाते. या चेंडूवरती आता मात्र डॉट बॉल. अगदी इथून आराफ मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आताचा हा चेंडू अगदी बॅटची एज होती, परंतु त्यानंतर अगदी एक्स्ट्राच्या मागे थोड्यासा चुका होत आहेत आणि त्यानंतर चेंडू अगदी पाठीमागे जातोय. अगदी तुम्ही याही चेंडूवरती एक धाव मिळेल. एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 8 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र इथून येणारे 9 चेंडू आहेत, 27 बनवायचे आहेत. वेगवान चेंडू होता, तेच तर्रार चेंडू होता, परंतु इथून या पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक एक्स्ट्रा धाव फलकावरती पाहायला मिळते. स्ट्राईक वरती सूरज जिपली. वेगवान चेंडू आहे, परंतु या ठिकाणी सध्या तरी सूरज यांना बीट केलं जातं. वेगवान चेंडू होता, अगदी पेस विथ द टर्न आणि त्यानंतर इथून हा डॉट बॉल. चार चेंडू कंप्लीट आहेत, त्यामुळे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 बनल्यात. आताचा हा चेंडू अगदी इथून सोडून दिलाय. अगदी इथून हा चांगला चेंडू आहे, योग्य बॉल आहे, अगदी अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु त्यानंतर इथून डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती इथून 4 धावा आलेल्या आहेत आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 13 या धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता इथून येणारे समीकरण पाहायला मिळेल ते म्हणजेच शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये आता इथून अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. 6-22 समीकरण म्हणजे सुरुवातीचे हे 3 चेंडू आहेत, हे फार इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत. चला येणारे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज. विशू 11 ठाणे विरुद्ध
अखिलेश 11 या दोन संघादरम्यान ही मॅच सध्या सुरू आहे. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आता 22 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तेजस मेहर तेजस आहेत बॉलिंग मार्कवरती, जे सातत्याने शेंडूला वळण देत आहेत. सध्या तरी त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय करण दुले आणि आराब शेख यांनी. स्ट्राईक वरती हिमांशू, एक विस्फोटक फलंदाज. पहिलाच बॉल ऑन साइडला टॅप केला आहे. फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु इथून या चेंडूवरती एकच धाव मिळेल. त्यामुळे इथून आता समीकरण पुन्हा एकदा थोडस जड होणार आहे. आता 5 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज. 5-21 समीकरण. मॅच ऑन. ऑन साइडला अगदी या ठिकाणी खेचून मारलाय. फटका दमदार आहे. सूरज इपले ऑन अ फायर. खर तर सूरज अगदी या चेंडूंची वाट पाहत होता आणि त्या चेंडूची खर तर वाट लावली मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. मॅच ऑन झालेली आहे. आता येणारे 4 चेंडू आहेत. 4 मध्ये 15 इथे कंप्लीट करायचे आहेत. जर का झाल्या तर संघ चॅम्पियन बनू शकेल. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला पाठवलाय. हा देखील चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ठिकाणी सूरज इपले त्याच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. आता मॅचचा मुवमेंट पूर्णपणे बदललाय. तिथे 6 मध्ये 22 बनवायच्या होत्या, आता तिथे येणाऱ्या 3 मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं की सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत आणि त्या चेंडूंवरती खरं तर इथून इंटरेस्ट दाखवलाय आणि इथून आता आपण पाहू शकाल सामना पुन्हा एकदा रंगलाय. शेवटचे 3 बॉल. फायनलचा मॅच सध्या सुरू आहे आणि फायनल देखील इथे रंगत चाललेली आहे आणि रंगलीच पाहिजे. फायनल ही फायनल सारखी झाली पाहिजे. ऑन साइडला पुन्हा एकदा वन्स अगेन खेचलाय आणि इथे हा बॅक टू बॅक 3रा धमाका होतोय. अगदी या ठिकाणी सूरज इपली सध्या तरी नावाचे वादळ. आता येणारे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये आता 3 बनवायचे आहेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. मॅच रंगलेले आहे. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कंपल्सरी धावा इथून चेस कराव्या लागतील. सूरज इपली बॅक टू बॅक 3 षटकार लगावतोय. सामना फसला होता, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि जसा स्ट्राईक वरती सूरज आला तसा मात्र सूरज अगदी सूर्य देवता सारखा तापलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगला आहे. विषय मध्ये बॉलला पाठवलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत. आता मात्र शेवटचा 1 बॉल आहे आणि एका बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज. सामना रंगला आहे. दोन्ही टीमचे खेळाडूंचे हृदयाचे ठोके आता वाढलेले आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. अगदी मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी स्पर्धा झाली एमडी चषक. त्याही स्पर्धेमध्ये अशाच प्रकारची फायनल रंगली होती. तिथेही 1 बॉल मध्ये 1 ची गरज होती. एका बाजूला आपण पाहिलं तर बदलापूरचा ओपनचा संघ होता, तर दुसऱ्या बाजूला अगदी खरवेवाडी संघ होता आणि त्याच प्रकारची ही देखील मॅच. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. अगदी त्या ठिकाणी धावा बनवल्या होत्या करण दुडेने, परंतु आता इथून सागर इपली मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आणि इथे सामना जिंकलाय सूरज इपली. या मॅच मध्ये चमकलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टीम अखिलेश 11 वेल प्लेड. चांगला खेळ राहिलाय. अभिनंदन पुन्हा.